रामदास भाई, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, यांची युती झालेली आहे। खरं तर ज्या क्षणाची पूर्ण महाराष्ट्रातली मराठी प्रेमी जनता वाट बघत होती, तो क्षण आज महाराष्ट्राचा आलेला आहे। आपण मनसे पनवेल तालुका अध्यक्ष या नात्याने या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता आणि हा आनंद आपल्याला देखील झालाय का? जय महाराष्ट्र। खरं तर आज जी महायुतीची घोषणा झाली, राजसाहेब आणि उद्धव साहेब, याचा आनंद आम्हाला, आमच्यापेक्षा जे सर्व बुजुर्ग आहेत, ज्यांच्या मनामध्ये होतं मराठी माणसाच्या, ते आज घडलेलं। आणि साहेब बोलत होते की जे तुमच्या मनामध्ये आहे तेच होणार, वारंवार साहेब बोलत होते आणि आज तेच घडलेलं आहे। खरोखर तरुण वर्ग असेल, वयस्कर लोक असतील आणि खास करून आपला महाराष्ट्रातील मराठी माणूस, याच्या मनामध्ये जी खुशी झाली, ती खुशी मतदानामध्ये परिवर्तन होऊन ते राजसाहेबांना, उद्धव साहेबांना आणि खरं तर प्रबोधनकार ठाकरे याही जो 1 मेला राज्यघटनेचा जो आंदोलन घेतला होता ते सर्वांनी मिळून, त्यांचा आशीर्वाद आणि स्वर्गीय हिंदुत्व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद हा आज खरोखर फलाला आला। आज नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये खुशीची लहर उठली आहे दोन भाऊ एकत्र आल्यामुळं, पण अशाच पद्धतीनं विरोधकांना देखील पोटसून उठल्यासारखं झालंय। आज महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे नेते असतील जे सरकारमधले भाग आहेत, त्यांनी पटापट येऊन कमेंट करायला सुरुवात केली। मग संपलेल्या पक्षावरती एकेकाळी बोलणारी लोक आज टीका का करतायत? खरं तर त्यांची पॅन्ट ढिली होऊन खाली पडलेली आहे आणि दोन्ही पक्षामधले उमेदवार आहेत ते कमी झालेले आहेत। परंतु तुम्ही बघा, कमी झाल्यामुळे पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा जो एक औरा आहे, तो औरा मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी कमी झालेला नाही आहे। परंतु यांची पॅन्ट ओली झालेली आणि पडली पण खाली का? तुम्ही बघतच असाल, वरिष्ठ सरकारमधले मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांची देखील प्रतिक्रिया ही ते बोलले होते की आम्ही टी व्ही बघत होतो। अरे टी व्ही बघत होता, सगळं बघितलं, मग एवढी तुम्हाला झोमतं का? तुम्हाला वाटतं ना की आम्ही जिंकू, आम्ही हे करू, तर तुम्हाला हे एवढं झोंबायला नाही पाहिजे ना। आता खरोखर मराठी माणूस हा एकत्र झालेला आणि 100% सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलले ना की आमचा मुंबईचा मराठी आणि महापौर हा मराठीच असेल। अनेक वेळा युती होता कुठेतरी विलंब यायचा त्याला, पण आता युती झाल्याच्या नंतर खरंच विरोधकांनी टीकास्त्र सोडलेलंच आहे। पण जर संपलेला पक्ष होता परत टीकास्त्र सोडणं हे कुठपर्यंत योग्य आहे? बघा, वारंवार जुन्या गोष्टी हे लोक असंच करतात, वारंवार जुन्या गोष्टी काढून हे शिवसेनावाले असे बोलले, मनसेवाले असे बोलले ते। परंतु माझी सर्वात मोठी सर्व मराठी माणसाला विनंती आहे की जुन्या गोष्टी तुम्ही यांच्या ऐकू नका। हे वारंवार तुमची दिशाभूल करत आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये विष कालवण्याचं काम करत आहेत। हे दुर्लक्ष करून आता प्रत्येक मराठी माणसांनी मनावर घेतलेलं आहे की फक्त हिंदुत्व, मराठी माणूस हाच पुढे गेला पाहिजे। कुठेतरी मुंबई आता वाचवायची आपल्याला, कारण मुंबई गेली म्हणजे अख्खा महाराष्ट्र गेला असं म्हणलं जातं। इथं मुंबईसह पूर्ण महाराष्ट्र वाचवायचा आहे आणि तो फक्त आणि फक्त मराठी माणूसच वाचवेल आणि हे वाचवणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही आता जर मतदान मराठी माणसाला नाही केला तर परप्रांतीयांच्या हातातही मुंबई आणि महाराष्ट्र गेल्याशिवाय राहणार नाही। त्या दिवशी एक तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, BJPचाच एक, मला त्याचं नाव नाही आठवत, एक व्हिडिओ व्हायरल होत होती आणि पोलिसांना तो बोलत होता, अरे यांना चोपा धरून, यांना असे शिव्या घालू, अश्लील भाषेमध्ये तो बोलला, यांना चोपा धरून यांची लय बोलतं मजुरी चाललेली आहे। आणि मग नंतर त्यांनी पण त्यांचे लाताबिता मारल्या होत्या। मग याच्यावरनं दिसून येतो मराठी माणूस जागा झाला पाहिजे आणि फक्त हिंदुत्व आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच आपल्याला हवे आहे। आपण जसं बघताय की आज मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे आणि शिवसेनेची युती झाली, ही युती पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल का? आणि या युतीमुळे आपल्या पनवेल पूर्ण तालुक्यामध्ये किती उत्साहाचं वातावरण आहे? आता श्री गणेशा तिकडनं झालेला आहे, आता राहिले पनवेल तालुका या परिसरांमध्ये ग्रामीण भागामध्ये जो विषय आहे, तो विषय देखील एकदा हाय लेवलवरनं ती विषय घडला जातो तर 100% खाली देखील त्याचा प्रभाव तोच पडणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये आज जी खुशी आहे
खरं तर तुमचं सर्व संपादक आणि पत्रकार बांधवांचं देखील अभिनंदन करेल, कारण मराठी माणसाला आता जाग आलेली आहे आणि त्या हेतूने मराठी माणूस हा झोपणार नाही, डोळे उघडे ठेवून मतदान करणार. पाहायला गेलं तर सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की मराठी माणूसचाच फक्त महापौर बसणार आहे. सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा आपल्याला माहीतच असेल, जेव्हा जेव्हा त्यांचं वाक्य शब्द जेव्हा पडतात तेव्हा तेव्हा तीच घटना खरी घडलेली आहे आणि हे देखील खरं होणार आणि ती जनता घडवणार. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं विश्वास बघतोय किंवा दाखवला जातोय की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, ह्याच्यावरती ठामपणे तुम्ही बोलताय. सन्मान्य स्वर्गीय हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचा आधीपासून मराठी कडवड जे आपण बोललं जातो त्यांच्याच अध्यक्षतेखाली सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि कडवट ज्याला बोलतात तसे आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना कडवट भाषिक आणि कडवट मराठी काय असतं ते आम्ही जवळून बघितलेले आहे आणि खरोखर तुम्हाला सांगतो साहेब जे बोललेत तेच घडणार. कुठेतरी असं वाटतं का विरोधक थोडंसं जरा डवचण्याचा प्रयत्न करतील, कारण एक आता दोघं भाऊ एकत्र आल्यात, कुठेतरी असं वाटतं की षडयंत्र रचलं जाईल असं वाटतं? थोडक्यात बघा, विविध ठिकाणी यांच्या अलग अलग युत्या महायुत्या आघाड्या झाल्या, त्याच्यानंतर आता दोन्ही पक्ष आमचे जेव्हा एकत्र येतात आणि आलेत तर याचा आनंद मराठी माणसाला झाला, पण त्यानं होत नाही, त्यांच्या मागून हवा निघालेली आहे पूर्ण. त्यांना असं वाटत होतं का की दोघं एकत्र येऊ नये असं वाटत की असं वाटतं? 100% त्याही खूप प्रयत्न केले, एवढे महिन्यापासून ते प्रयत्नच करत होते, याला डिवोर्स त्याला डिवोर्स, परंतु हे घडलं नाही आणि ते घट्ट नातं आहे ते आज जुडलं आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही दुपारी पेढे वाटले, सर्वांना झेंडे वगैरे दिले हिंदुत्वाचे, आपण तर देवदर्शन सुद्धा केले असं. हो, तर खूप आनंद झाला आहे आम्हाला आणि आता परिवर्तनाची वेळ आलेली आहे. मराठी माणूस असेल, त्याच्या जोरीला इथं राहणारी इतर जनता असेल, याही भरघोस मतदान हा प्रत्येक उमेदवाराला हिंदुत्वाच्या केला पाहिजे, कारण येणाऱ्या कालामध्ये जर तुम्हाला मराठी माणसाला रोजगार, व्यवसाय, स्थानिकाला नोकरी आणि तुम्हाला जर नाक्यांवर इतर गाल्यांमध्ये जर धंदा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला राजसाहेब पाहिजेत, मनसे पाहिजे, हिंदुत्व पाहिजे. याचबरोबर आपण महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला, कुठल्याही पक्षातले असू द्या, पण ते मराठीवरती प्रेम करणारे असतील, महाराष्ट्रावरती प्रेम करणारे असतील, त्यांना आपण काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? आता मी राजसाहेबांचा सैनिक आहे. माझं सर्वांना कलकलीची विनंती आहे की आता दिशाभूल होऊ नका. कोणी कोणतंही वक्तव्य करेल, दुर्लक्ष करा. जुन्या व्हिडिओ येतील, व्हॉट्सअपला येतील, काही येईल, काही बनवून टाकतील. तुम्ही दुर्लक्ष करून फक्त टार्गेट हिंदुत्व, मराठी माणूस, सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडेच तुमचा फोकस असला पाहिजे आणि त्यांच्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून आणाल हीच अपेक्षा करतो. कारण तुम्ही जर आता गाफील राहिले, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं वाक्य आहे, गाफील राहू नका. का? कारण इतर भागातून लोंढे येतात, कुठेही बसतात, आपल्या जागा जमिन्या, आपल्या नोकऱ्या खाल्यात, तर आता याच्यापुढे आम्ही होऊ देणार नाही आणि आमच्यापर्यंत जो कंप्लेंट येईल त्याचा आम्ही चोप काढणार, कारण असं घडू देणार नाही. आता आमची ताकद ही दुगणी झालेली आहे. मग याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा, हे असं घडलं तर आमचे फटके आणि त्याचा पाठाण आवाज होणार.